धडा क्रमांक 5 विविध धर्मांची शिकवण चे सर्व प्रश्नांची उत्तरे कसे लिहावे हे पाहणार आहोत. चला प्रिय विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1, एका शब्दात उत्तरे लिहा. उत्तर 1, भारतीय संस्कृतीचा अंगभूत गुण सर्वसमावेशकता. उत्तर 2, जैन धर्मात धर्मज्ञान प्रकट करणारा तीर्थंकर. उत्तर 3 मध्ये सारनाथ. उत्तर 4 मध्ये तौरा. 5 मध्ये मशीद. प्रश्न क्रमांक 2 आ, तक्ता पूर्ण करा. धर्म, धर्मग्रंथ आणि प्रार्थनास्थळ. विद्यार्थी मित्रांनो, तक्ता याप्रमाणे पूर्ण करा. बा, दर्शन आणि स्पष्टीकरण. विद्यार्थी मित्रांनो, तक्ता याप्रमाणे पूर्ण करा. का, घटना योग्य कालक्रमांकानुसार लिहा. 1, गौतम बुद्ध यांनी भ्रमण करून लोकांना उपदेश केला. 2, गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला. 3, बौद्ध गाया येथे बौद्ध वृक्षाखाली ध्यान करत असताना त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. उत्तर, योग काल क्रमांकानुसार घटना. 1, गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला. 2, बौद्ध गाया येथे बौद्ध वृक्षाखाली ध्यान करत असताना त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि 3, गौतम बुद्ध यांनी भ्रमण करून लोकांना उपदेश केला. प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे आर्य सत्य. उत्तर, मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांना आर्य सत्य म्हटलेले आहे. 1, दुःख. 2, दुःखाचे कारण. 3, दुःख निवारण. आणि 4, प्रतिपद. 2, भगवद्गीता. उत्तर, भगवद्गीता हा हिंदूचा पवित्र ग्रंथ आहे. फळाची आशा न करता प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे असे या ग्रंथात सांगितले आहे. 3, पंचशील तत्वे. उत्तर, गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात. 1, प्राण्यांची हत्या न करणे. 2, चोरी करण्यापासून दूर राहणे. 3, अनैतिक आचरणापासून दूर राहणे. 4, असत्य बोलण्यापासून दूर राहणे. 4, त्रिरत्ने. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचा उत्तर याप्रमाणे लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे विविध धर्मातील अहिंसा, करुणा व सत्य यांसारख्या मूल्यांचा समाजावर काय परिणाम होते. उत्तर, विविध धर्मातील अहिंसा, करुणा, सत्य, प्रेम, दया आणि सहिष्णुता यांसारख्या मूल्यांकडे समाजात शांतता, बंधुभाव, एकता आणि परस्पर सहकार्य वाढते. दुसरा प्रश्न आहे कोणत्याही 2 भिन्न धर्माच्या शिकवणीतील असलेले समानता उदाहरण सांगा. उत्तर, हिंदू आणि बौद्ध धर्माच्या शिकवणीत अहिंसा, दया आणि करुणा यांना महत्त्व दिले आहे. प्रश्न क्रमांक 5, प्रार्थना किंवा ध्यान यांमुळे मानवी समूहाला कोणते फायदे होतात. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, उत्तर याप्रमाणे लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.